नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरूण भाग 14. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक आहात ना? कथा ऐकायला तुम्ही उत्सुक असाल तर आपण कथेला लगेचच सुरुवात करूया. गौरी दरवाजातून बाहेर पडणार तोच समोरून तिला शिव येताना दिसला. ती तशीच मागे वळली आणि जिथे माणसांची गर्दी होती तिथे गेली. शिवचं लक्ष अजिबातच नव्हतं. तो लिफ्टमध्ये शिरला. त्याच वेळेला गौरी हॉस्पिटलच्या बाहेरच्या आवारात आलीसुद्धा होती. समोर एक रिक्षा होती. दादा, मला स्टेशनला जायचं आहे. इथून जायला किती सुमार लागतील? बिगी बिगी न्याल नवं? गौरी म्हणाली. ताई, इथून जायला फक्त 15 मिनिटे लागतात. रिक्षाचं भाडं फक्त 60 रुपये होईल. तुम्हाला चालेल का? हां हां चला. गौरी बोलत बोलतच रिक्षात बसलीसुद्धा. रिक्षात बसल्यावर तिला थोडंसं हायसं वाटलं. भीती थोडी कमी झाली होती, परंतु मनातली धगधग काही कमी होत नव्हती. तिला मनातून थोडं वाईट वाटत होतं, परंतु तिचा नाईलाज होता. मनातल्या मनात ती आपल्या भावनांना छेडत होती. मेजर शिव, मला माफ करा. खरंय, मी तुमच्या लायकीचेच नाही आहे. माझं अस्तित्व मला इथे राहूच देत नाही आहे. त्यामुळेच मी इथून जात आहे. मी हतबल होऊन तुमच्या बटव्याला हात लावला, त्याबद्दल मला माफ करा. मनातल्या भावना उफाळून येत होत्या अन अश्रूंची संततधार चालूच होती. ताई, स्टेशन आलं पहा. त्याचबरोबर तिने आपले अश्रू पुसले अन हातातले पैसे 2दा मोजून त्याला दिले. ती तशीच पळत जिथून बसेस सुटण्याची अनाउन्समेंट होत होती तिथे गेली आणि म्हणाली, काका, मला ना गडचिरोलीला जायचं आहे. किती दिवस लागतात आणि इथून गाडी निघायला किती सुमार लागतील? पोरी, बस तर नाही डायरेक्ट जायला. हां, परंतु तू रेल्वे स्टेशनला जा. तिथून ट्रेन आहे जायला सरळ गडचिरोलीत जाशील. बसने जाऊन तुला खूप ठिकाणी उतरून बसेस बदलाव्या लागतील. तो कंट्रोलर तिला समजावत म्हणाला. ठीक आहे काका. आता मात्र तिचं अवसान गलत चाललं होतं, परंतु आता निर्णय झाला आहे तर हार मानून चालणार नव्हतं. ती तशीच बाहेर आली. तिने रिक्षा केली आणि ती रेल्वे स्टेशनच्या दिशेने प्रवास करू लागली. ऑलेटच्या तंद्रीत असणारा शिव त्याच तंद्रीत ऑडमध्ये शिरला. त्याने ऑलेट उचललं आणि तो मागे वळणार इतक्यात त्याच्या बुद्धीला काहीतरी चटकन खटकलं. शिव लगेच झटकन मागे वळला आणि त्याच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. कारण समोर बेडवर गौरी नव्हतीच. सलाईन सुया बेडवर पडलेल्या होत्या. काही ठिकाणी रक्ताचे थेंबही पडलेले होते. आता मात्र त्याच्या लगेच ध्यानात आले, गौरी बाहेर पडली आहे. पण का? कशाला? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तीच सापडली की मिळणार होतं. तो लगेच ओरडला, नर्स, 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 लवकर या. त्याच्या आवाजाने नर्स लगेच धावतसुद्धा आली. सर, काय झाले? पेशंट तर आराम करत आहे. मी 20 मिनिटांपूर्वी तिथे गेले होते, नर्स घाबरतच म्हणाली. गौरी तिच्या बेडवर नाही आहे. शोधा तिला, शिव रागातच म्हणाला. आता त्याला स्वतःचाच राग येत होता. नेमका तो वरती यायला निघाला आणि गणेशचा कॉल आला. म्हणून त्याला तो काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी एका बाजूला जाऊन 7 ते 8 मिनिटं बोलत होता. त्याने जर तो कॉल घेतला नसता तर इतक्या वेळा बोलत राहिला नसता तर गौरी कुठेच गेली नसती. त्याने लगेच पुन्हा गणेशला कॉल केला. गण्या, हातातलं काम बाजूला ठेव, ते आपण नंतर करू. आधी हॉस्पिटलला ये. गौरी कुठेतरी
गेली आहे. सापडतच नाही आहे, गायब झाली आहे. बस ती कुठलं चुकीचं पाऊल उचलू दे नको. भीतीने त्याचं अंग थरथरत होतं. त्याला आता ह्या वेळेला कोणीही पाहिलं असतं तर मान्यच केलं नसतं की हा एक माजी सैनिक आहे. हॉस्पिटलच्या नर्स, ऑडवाय, शिव सगळेच गौरीला शोधत होते. 20 मिनटं होत आली होती, परंतु तरीही गौरीचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. शेवटी तो धावतच जिना सरसर उतरत खाली आला. हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षा स्टँड होते. तो प्रत्येकाला गौरीचा फोटो दाखवत होता. प्रत्येकजण पाहिले नाही म्हणूनच सांगत होते. शेवटी तो शेवटच्या टोकाला उभ्या असलेल्या रिक्षाजवळ गेला. दादा, तुम्ही हिला पाहिलंत का? इकडे कोठे दिसली होती का? जेमतेम 2 तासांपूर्वी. आपल्या वॉलेटमधील फोटो दाखवत तो बोलत होता. मनात खूप बैचेनी वाढली होती. रिक्षावाल्याने 2-3 वेळा फोटो पाहिला आणि म्हणाला, दादा, नक्की नाही सांगू शकत, परंतु हां, मगाशी एका मुलीला सोडले. तिच्या हातातून रक्त वाहत होते. डोळेसुद्धा असेच होते. परंतु नक्की ह्याच असतील हे सांगू शकत नाही. आता मात्र शिवच्या पायाने वाऱ्याचा वेग घेतला आणि तो धावतच आपल्या गाडीकडे गेला. गाडी सुसाट वेगाने निघाली होती. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त गौरीचा चेहरा दिसत होता. आपण तिला गमावू शकतो हीच भावना त्याच्या मनाला खात होती. 15 मिनिटांचा रस्ता त्याने 5 ते 7 मिनिटात पार करून तो बसस्टँडवर आला होता. समोर प्रचंड गर्दी होती. तो वाट काढतच पुढे गेला. समोर बसस्टँड कंट्रोलर होता आणि तो नेमका शिवच्या आबांचा मित्र देखील होता. समोर शिवला पाहून तो म्हणाला, मेजर शिव, आज तुम्ही चक्क बसस्टँडवर? काही काम होतं का? मदत लागेल का? इतका तागरेला का आहेस? काका, काही नाही. फक्त तुम्ही हिला कोठे पाहिलात का ते सांगा. समोरचा फोटो पाहून ते लगेच म्हणाले, मेजर शिव, ही मुलगी होय? अरे, तिला गडचिरोलीला जायचं होतं, परंतु इथून डायरेक्ट बस नाही आहे, तर मी तिला रेल्वे स्टेशनवर पाठवली. तिथून ट्रेन आहे. तुझी कोणी आहे का ती? थँक्यू काका. शिव आता पुन्हा वेगाने बाहेर पडला. वेगात जाणार तर बाहेर गणेश त्याची वाट पाहतच होता. शिव, नको ना इतका टेन्स होऊ. सापडेल गौरी लवकरच, गण्या म्हणाला. गण्या, मला हेच कळत नाही आहे रे, की ती माझ्यापासून इतकं लांब का पळते. इतक्या दिवसात ती माझ्याशी एक शब्दही बोलली नाही किंवा तिने माझ्याकडे साधं डोळे उघडून पाहिलंही नाही. आता तर चक्क हॉस्पिटलमधून पळाली. अरे, अजून ती संपूर्ण रिकव्हरसुद्धा झाली नाही आहे. बस फक्त व्यवस्थित असू दे. शिवच्या शब्दात तिची काळजी वाहत होती. दोघेही थोड्याच वेळात रेल्वे स्टेशनवर आले होते. गौरी ही त्यांच्या पुढेच आली होती. तिने कधीच रेल्वे स्टेशन पाहिलं नव्हतं, त्यामुळे थोडी बावरली होती. कोणाला विचारावं, काय करावं, काहीच कळत नव्हतं. शेवटी ती घाबरत एका रूममध्ये शिरली. तिथून लोकांचे येणे जाणे चालू होते. समोर लोक तिकिटे काढत होती. आपण बरोबर आलो आहोत म्हणून तिला थोडं हायसं वाटलं. समोर एक बाई लोकांकडे पैसे घेऊन काहीतरी कागद देत होती. ती रांगेत उभी होती. थोड्याच वेळात तिचा नंबर आला. ताईसा, मला गडचिरोलीला जायचं आहे. कोणत्या सुमाराला गाडी आहे? मला त्याचं तिकीट द्या. गौरी घाबरत म्हणाली.
गाडी होय, आता ट्रेन संध्याकाळी 6ची आहे. तिकीट देऊ का? ती बाई तिच्याकडे बघत म्हणाली. हां हां द्या की, गौरी म्हणाली खरी, परंतु आता मनात भीती दाटून आली होती. कारण इतका वेळ इथे थांबणे म्हणजे शिवच्या हाती लागणे होते. परंतु तरीही थांबणे गरजेचं होतं. तिने हातातले पैसे त्या बाईच्या हातात दिले. आपलं तिकीट घेऊन ती तिथून बाहेर पडली. दरवाजातून बाहेर पडणार होती तर समोरून शिव आणि गणेश तिच्या पुढ्यात आले. आता मात्र भीतीची एक थंड लहर तिच्या शरीरातून गेली. मन हादरून गेले. तिने मान खाली घातली. शिव मात्र तिला समोर पाहून स्वतःच्या भावना कंट्रोल करू शकला नाही आणि त्याने तिला स्वतःच्या मिठीत ओढून घेतले. आता कुठे त्याच्या जीवात जीव आला होता. परंतु क्षणात तो भानावर आला. कारण समोर प्रचंड गर्दी होती. तो स्वतःहून तिच्यापासून बाजूला झाला आणि तिचा हात धरून बाहेर आला. गणेश दोघांच्या मागून येतच होता. आता काहीच बोलून उपयोग नाही आहे हे त्याला ठाऊक होते. त्याने फक्त एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि त्याच्या त्या नजरेने गौरीच्या काळजाचे पाणी पाणी झाले. ती गप्पपणे त्याच्या बाजूला बसली. काहीच बोलू शकत नव्हती. कारण त्याच्या डोळ्यात तिला काळजी, प्रेम, राग सगळेच भाव दिसत होते. आता त्याला दुखावणे तिला जमणार नव्हते. थोड्याच वेळात ते हॉस्पिटलला आले. गणेशने जाऊन डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी गौरीला तपासले, चेक केलं. नंतर तिला सुया टोचून सलाईन लावली. तिच्या अंगात आता त्यांना तापही जाणवत होता. तिला आरामाची गरज आहे हे ठाऊक असूनही डॉक्टर मधूला शिवच्या डोळ्यांतील दुःख पाहून गप्प राहता आले नाही. गौरी, का पळाली तू इथून? तुला माहिती आहे आज 15 दिवस झाले. तो दिवस रात्र तुझी सेवा करत आहे. तुझ्यासाठी तो रात्रीचा झोपतही नाही. त्याच्या डोळ्यातील तुझ्याप्रती असणारं प्रेम पाहून मला तुझा हेवा वाटतो. का माहीत आहे, आम्ही दोघेही लहानपणापासूनच एकत्र आहोत. माझंही त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे. परंतु त्याचं प्रेम तुझ्यावर आहे हे समजल्यावर मी आपोआप बाजूला झाले. पुन्हा त्याला असं दुखावू नको. जरी तुला तो बाहेरून स्ट्रॉंग दिसला तरी मनातून तो खूप हळवा आहे. मागे तुझ्या आयुष्यात काय झालं मला माहीत नाही. परंतु मी एवढं नक्की म्हणेन, आता शिवशी लग्न कर. सगळं काही व्यवस्थित होईल. मनातलं सगळं बाजूला ठेव आणि एकदा शांत मनाने विचार कर. स्वतःच्या अंतर्मनाला विचार, तू बरोबर की चूक आहेस. चल बाय, आराम कर. डॉक्टर मधू म्हणाली. आता मात्र गौरीला भरून आले. आपण बरोबर की चूक हेच तिला कळत नव्हतं. मन द्विधा मनस्थितीत अडकलं होतं. विचार करायला मन भाग पाडत होते आणि ती विचारांच्या प्रवाहात वाहत गेली. स्वतःचा भूतकाळ पाहता तिला कोणीच स्वीकारणं केवळ अशक्य हे तिला माहिती होतं. जरी शिवने स्वीकारलं तरीही तिच्यामुळे एक आई आणि मुलगा यांच्यात फूट पडली असती. तिच्यामुळेच तिला मायेच्या नात्यात दुरावा निर्माण करायचा नव्हता. त्यामुळेच इथून जाणे हा निर्णय बरोबर होता. तिच्या मनाचा कौल होता. तू बरोबर आहेस. शिवला दिलेले वचन पाहता तिला तिचं वचन पाळणं ही गरजेचं होतं. नाहीतर ते एक धोकेबाज प्रेमिका ठरली असती. परंतु तिचं त्यावेळेचं पावित्र्य तिच्याकडे नव्हतं. शरीर आणि मनावर असंख्य ओरबाटे होते आणि तेही काळ्या दगडावरची लेख. त्यांना विसरणंही तिला केवळ अशक्य होतं. हां, कदाचित शिवच्या प्रेमामुळे ती हे विसरू ही शकेल. परंतु हा समाज,
तिला तिचा भूतकाळ विसरून देणे कधीच शक्य नव्हतं. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तुम्हाला कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा.